केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी ते पुणे शहरातील बाजीराव रस्ता ते शिवाजी रस्ता प्रस्तावित भुयारी चौपदरीकरण मार्ग प्रकल्पाची पाहणी करणार होते। हा रस्ता पुणे शहरातील मुख्य भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे। मात्र विविध नियोजित कामांमुळे त्यांना ही पाहणी करता आली नाही, त्यामुळे ते निवेदन घेऊन पाहणी न करताच निघून गेले। मात्र त्यांच्या या दौऱ्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। यावर आमदार हेमंत रासने यांनी स्पष्टीकरण देत माहिती दिली आहे। तो चालू करायचा आहे, तो स्पॉट मी स्वतः जाऊन दाखवला। त्यांना सांगितलं, साहेब आपल्याला इथून स्पॉट चालू करायचा आहे। त्या रस्त्याचं सविस्तर निवेदन त्यांना मी दिलेलं आहे। त्यानंतर आज श्यामाप्रसाद मुखर्जींचा बलिदान दिन होता। या ठिकाणी त्यांच्या हस्ते त्यांना पुष्पहार अर्पण केलं आणि त्यांना सगळे विषय या 2 मिनिटात मी सविस्तर ब्रीफ केले। त्यांनी म्हणले, याचा मी अभ्यास करून लवकरात लवकर मी तुला बोलून घेतो आणि आपण सकारात्मक त्या विषयात चर्चा करू। गैरमार्ग होणार की नाही? 100% होणार। पण पाणी तर पाणी कसे त्याच्यात थोडंसं सविस्तर सांगतो। साहेबांचा आधी नियोजित दौरा ठरलेला होता, त्यानुसार ते 10:30ला येणार होते। एअरपोर्टला काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना अर्धा पाऊण तास उशीर झाला आणि त्यामुळे जो पुढचा नियोजित कार्यक्रम आहे ते 10:30 वाजल्यापासून ठरलेले होते। आणि आता जो विषय ठरवला होता, या बाजूला ट्रॅफिक खूप जाम झाली। खऱ्या अर्थाने आता या शिवाजी रस्त्याने जाऊन लाल महालाने बाजीराव रस्त्याने इथपर्यंत येऊन पाहणी करायची होती, परंतु प्रशासनाने सांगितलं की प्रचंड ट्रॅफिक झाली। आपण सुद्धा स्वतः बघत होतात, त्यामुळे एवढ्या ट्रॅफिकमध्ये त्यांची जी सुरक्षा आहे त्यांनी त्या सुरक्षेने जायला नाही सांगितलं। तुम्ही बघितलं असेल तर मी त्या गाडीत बसलेलो सुद्धा होतो आणि तो निरोप जेव्हा प्रशासनाने दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता नको जायला, तू माझ्याकडे निवांत ये, आपण चर्चा करून विषय मार्गी लावू। वाहतूक कोंडीमुळे हा पाणी दौरा रद्द झाला? नाही, असं पाणी झाले की नाही? तुम्हाला उतरावं लागलं, गाडी तुम्हाला उतरावं लागलं? नाही, उतरायला लागलं म्हणजे तो गुंफेत मधला विषय आहे। लोकांची गैरसोय होऊ नये असातला विषय आहे। मुळात हा विषय जो होता त्यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये आपण हा ॲडिशनल कार्यक्रम केला होता, तो वेळेत आले नाही आणि जो मिसकम्युनिकेशन प्रशासनाशी झालं की प्रशासनाला माहिती नव्हतं की अशा पद्धतीने ठरवलेलं आहे। त्यामुळं त्या ठिकाणचं आणि हे दोन्ही वाहते रस्ते आहेत ते पूर्ण बंद ठेवणं हे नागरिकांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा गैरसोयीचं होतं। त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं काम होणं महत्वाचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर त्यांना मूळ विषय काय ते कळलं आणि बरं झालं, एवढी ट्रॅफिक होती त्यामुळे त्यांना इथल्या रस्त्याची गरज किती तातडीची हे सुद्धा लक्ष आलं, त्यामुळे त्याला ते तातडीने पैसे दिले। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।